Good morning, students. Today we are going to see first of all our syllabus. Okay, there are four sections in our syllabus. For section 1 is prose, section 2 is poetry, section 3 is writing skill, and section 4 is genre drama. Yesterday we already saw section 2's 2.2 Indian Weather, and today we are going to start section 1 prose 1.1 An Astrologer's Day by R.K. Narayan. So let's see R.K. Narayan's An Astrologer's Day. So let's see An Astrologer's Day 1.1. First of all, we have to see icebreakers. Question number 1. Discuss with your partner and complete the activity. What are your strengths? Students, here you have to write about your strengths. One is already given for you. Strengths, painting and drawing. Your strengths are painting and drawing. Then, why do you feel so? In painting and drawing or with painting and drawing, why do you feel so? Can visualize or express. Okay. In your strength, what are the dream career? What are the career opportunities? In painting and drawing, the career opportunities are commercial artist or cartoonist. So students, here you have to complete the blanks. Okay. So what will be your strengths? Example dancing, example singing, example playing, example cooking, okay, example trekking. And here you have to also feel what do you feel so with your strength and what are the dream career in your strength. Okay, so complete it. Let's see next question. The scene in a local market of a village or town or city is very attractive. People with different occupations sell their wares. Discuss with your partner the variety of activities at the local market. So students, we are already so students, in local market, what wares are available? Here we have to note down. स्टुडंट्स बघा, जेव्हा आपण लोकल मार्केटमध्ये जातो, ते सिटीमधलं असू दे, टाऊनमधलं असू दे किंवा विलेजमधलं असू दे, तिकडे डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. म्हणजेच काय, पीपल वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या वस्तू घेऊन वेगवेगळे सामान घेऊन सेलिंग करण्यासाठी बसलेले असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. तर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करून हे सांगायचं आहे की कोणकोणत्या वस्तू तुम्ही तिकडे पाहता किंवा तुम्हाला व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज काय वेगवेगळं तिकडे तुम्हाला पाहायला मिळतं हे तुम्हाला इकडे सांगायचं आहे. ऑलरेडी वन इज गिवन फॉर यू. सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरी. बघा, फूल विक्रेते बसलेले असतात किंवा ग्रॉसरी विक्रेते बसलेले असतात म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. अजून जे काही अदर 4 पॉईंट्स आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत की अजून तुम्हाला वीकली मार्केटमध्ये काय काय दिसतं, कोण दिसतं, कोणकोणते विक्रेते काय काय विकायला बसलेले असतात हे तुम्हाला इकडे सांगायचं आहे. लेट्स स्टार्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ विलेज और टाउन or city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Discuss with your partner and list the requirements for his trade. सो स्टुडंट्स बघा काय सांगितलेलं आहे. विलेजमध्ये किंवा टाऊनमध्ये किंवा सिटीमध्ये एका कॉमन साईडला किंवा रस्त्यावर एका रोड साईडला आपल्याला काही ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर्स बसलेले दिसतात आणि ते सुद्धा कसे बसलेले दिसतात, विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. घेऊन बसलेलं दिसतात. स्टुडंट्स, ॲस्ट्रोलॉजर्स म्हणजे ज्योतिषी.
ठीक आहे. आपल्याला आजूबाजूला किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर जाता येता काही रोड साईडला किंवा मार्केटच्या एंडिंगला, मार्केटच्या स्टार्टिंगला ॲस्ट्रोलॉजर बसलेले दिसतात. तर त्यांच्याकडे ते प्रोफेशनल इक्विपमेंट घेऊन बसलेले असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. बघा काय सांगितलेलं आहे. स्टुडंट्स त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ते कोणकोणते इक्विपमेंट घेऊन बसलेले असतात जे तुम्ही पाहिलेले आहेत ते सांगायचे आहे. वन इज ऑलरेडी गिवन फॉर यू. वन पॅरट, कार्ड्स ॲटसेट्रा. म्हणजेच काय, एक पोपट असतो किंवा त्यांच्याकडे वेगवेगळे कार्ड्स असतात ॲटसेट्रा. अजून कोणकोणते इक्विपमेंट ते स्वतःसोबत कॅरी करतात हे तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे ते पंचांग घेऊन बसलेले असतात किंवा अजून क्राउडी शेल्स असतात त्यांच्याकडे. ठीक आहे. असे वेगवेगळे इक्विपमेंट असतात त्यांच्याकडे जे तुम्ही पाहिलेले आहेत ते तुम्हाला इकडे सांगायचे आहेत. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. लास्ट क्वेश्चन. देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. Certain common events are linked with superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradication. Eradication म्हणजे निर्मूलन. ठीक आहे. सुपरस्टिशियस म्हणजे अंधश्रद्धा. बघा काय सांगितलं आहे. देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. आपण आपलं आयुष्य जगत असताना किंवा समाजामध्ये जगत असताना अशा बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवून आपण जगत असतो ज्या गोष्टी ॲक्च्युली चुकीच्या असतात. ठीक आहे. आणि त्या गोष्टींचे लिंकअप आपण आपल्या रिअल लाईफशी करत असतो किंवा अंधश्रद्धा असणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना अशा कोणकोणत्या अंधश्रद्धा आपण पाळत असतो किंवा मानत असतो ते सांगायचं आहे. फर्स्ट वन इज गिवन फॉर यू. अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. इट मीन्स मांजर आडवी जाणे किंवा मांजरीने तुमचा रस्ता मांजर तुमच्या आडवी आलेली आहे असं म्हटलेलं आहे. अजून अशा कोणकोणत्या सुपरस्टिशन्स आहेत, अनरिझनेबल बिलीफ्स आहेत ज्याच्यावर काही लोक विश्वास ठेवतात. ठीक आहे. ते इकडे सांगायचं आहे तुम्हाला. ओके. सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल कम्प्लीट द आईस ब्रेकर्स. ओके. Let's start our an astrologer's day. Let's see the introduction of writer R.K. Narayan. The journey was 1906 to 2001. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. बघा आर के नारायणचं पूर्ण नाव काय सांगितलेलं आहे. रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर. ओके. हे काय आहेत म्हणून सांगितलेलं आहे. बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमंग इंडियन इंग्लिश रायटर्स. इंडियन इंग्लिश रायटर्समध्ये ते बेस्ट नोन नॉवेलिस्ट म्हणून ओळखले जातात. ही इज द ऑथर ऑफ 14 novels, 5 volumes of short stories and a number of travelers and has a collection of non-fiction to his credit. बघा त्यांनी खूप सारं असं साहित्य लिहिलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. 14 novels लिहिलेले आहेत, शॉर्ट स्टोरीज लिहिलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे, ट्रॅव्हलर्स लिहिलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे, नॉन फिक्शनसुद्धा भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. He also wrote his memoir My Days in 1975. Narayan created the imaginary town of Malgudi where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. बघा आपल्या सर्वांना माहिती आहे आर के नारायण यांनी मालगुडी डेज म्हणून लिहिलेली जी काही सिरियल येत होती ती आपण आपल्या लहानपणी सर्वांनी पाहिलेली आहे. मालगुडी ही एक इमॅजिन सिटी आहे जी आर के नारायण यांनी इमॅजिन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ते इंडियन कॅरेक्टर्स त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि टिपिकली इंडियन म्हणजे गावातले जे काही टिपिकली इंडियन कॅरेक्टर्स आहेत याच्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor.
तुम्हाला त्यांच्या कथांमध्ये काय दिसेल म्हणून सांगितलेलं आहे, तर ह्युमॅनिझम दिसून येईल म्हणून सांगितलेलं आहे. ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी, सामान्य लोक कसे असतात, त्यांची एनर्जी कशी असते किंवा कशा पद्धतीनं ते आयुष्य जगत असतात. तसंच अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर, तसंच तुम्हाला त्यांच्या जीवनामधलं सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमरसुद्धा दिसून येईल म्हणून सांगितलेलं आहे. चला पुढे बघूया. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. These includes Swami and Friends, The Bachelor of Arts in 1937, The Dark Room in 1938, and Astrologer's Day and Other Stories in 1947, Mr. Sampath in 1949, The Financial Expert in 1954, Waiting for the Mahatma in 1955, The Guide in 1958 अँड मेनी अदर बुक्स. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, आजपर्यंत त्यांनी जे काही आत्तापर्यंत लिटरेचर लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला इकडे दिलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे. हिज नॉवेल द गाईड वोन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961, द मोस्ट कवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness, and a simplicity which is utterly charming and authentic. Narayan typically portrays the peculiarities of human relationship and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial honor, elegance, and simplicity. बघा आर के नारायण यांनी द गाईड हे जे काही नॉवेल लिहिलेलं आहे, या नॉवेलसाठी किंवा या साहित्य प्रकारासाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे 1961 ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉमन पीपल कसे असतात, कशा पद्धतीनं लाईफ जगत असतात किंवा याच्यामध्ये त्यांनी युनिक इंडियननेस सांगितलेला आहे. आर के नारायण यांच्या द गाईड या नॉव्हेलवर द गाईड हा हिंदी सिनेमासुद्धा बनलेला आहे. ठीक आहे. चला तर मग बघूया. लेट स्टार्ट अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. स्टुडंट्स, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे इज ऑल्सो द पार्ट ऑफ मालगुडी डेज. मालगुडी डेज या त्यांच्या मालगुडी डेज हे जे काही त्यांचं सेरीज आहे त्याच्यामधून किंवा जे काही स्टोरी बुक आहे त्याच्यामधून ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही एक स्टोरी घेतलेली आहे. ओके, लेट स्टार्ट. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with scared ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers, which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall parks. It was a remarkable place in many ways. Okay, let's start again. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts
ऑन इट अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग्स. स्टुडंट्स बघा काय सांगितलेलं आहे. टाउन हॉल नावाचं किंवा सिटी टाउन नावाचं एक छोटं सिटी आहे म्हणून सांगितलेलं आहे, जिकडे टाउन हॉल पार्क आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि तिकडे टॅमरेन ट्री म्हणजेच काय, चिंचेच्या झाडाखाली हे आपलं ॲस्ट्रॉलॉजर बसलेले आहेत. आर्किनारायण सांगतात दुपारच्या मध्याह्नच्या वेळी हा आपला ॲस्ट्रॉलॉजर आलेला आहे आणि तो काय केलेला आहे, त्याने आपली बॅग ओपन केलेली आहे आणि त्या बॅगेमध्ये जे काही त्याचे प्रोफेशनल इक्विपमेंट आहेत ते सगळे स्प्रेड करून तो बसलेला आहे. तर काय प्रोफेशनल इक्विपमेंट्स आहेत त्याच्याकडे, त्याने सांगितलेलं आहे, आर्किनारायण यांनी सांगितलेलं आहे अ डझन ऑफ क्राउरी शेल्स. क्राउरी शेल्स मीन्स अ सी ॲनिमल. तर त्याच्याकडे क्राउरी शेल्स आहेत एक डझनभर. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्याच्याकडे एक चौकोनी असं काय सांगितलं आहे, ऑब्स्क्युअर मिस्टिक. काय सांगतात बघा, ऑब्स्क्युअर म्हणजे काय, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजण्यासाठी खूपच अवघड आहे. मिस्टिक समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल पॉवर्स अँड इट्स नॉट इझिली अंडरस्टूड. म्हणजेच काय, आपण जेव्हा आजूबाजूला आपल्या ज्योतिषी बसलेले आहेत तेव्हा पाहतो त्यांच्याकडे एक चौकोनी कलरचं चार्ट असतं, त्याच्यावर भरपूर ठिकाणी असे रेषा मारलेल्या असतात किंवा त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी असं ग्रह वगैरे लिहिलेले असतात, आपल्याला नक्षत्र वगैरे लिहिलेले असतात, ते माहिती आहे आपल्याला. एक्झाम्पल पंचांग. ठीक आहे, भविष्य पाहण्यासाठी कोणत्या बेसिसवर तुम्हाला ते सगळं सांगत असतात भविष्य, तर पंचांगच्या बेसिसवर सांगत असतात किंवा ग्रहताऱ्यांच्या बेसिसवर सांगत असतात. अशाच पद्धतीचा तो चार्ट आहे. अ नोटबुक, एक नोटबुक आहे त्यांच्याकडे. अँड अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग. पाल्मेरा मीन्स अ काइंड ऑफ पाम, एक पाम ट्रीचं पान आहे तिकडे आणि जे पूर्वी लिहिण्यासाठी वापरलं जात होतं. ठीक आहे, त्यामुळे त्याच्याकडे ते रायटिंगसाठी त्याने वापरलेलं आहे. हिज फोरहेड वॉज रिप्लेंडेड विथ स्केर्ड ॲश अँड वर्मिलियन. बघा काय सांगितलेलं आहे, रिप्लेंडंट मीन्स काय सांगितलं आहे, ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह. स्टुडंट्स, दॅट वर्मिलियन मीन्स वॉट, टिळा किंवा नामोडणे अशा पद्धतीने. स्टुडंट्स इकडे त्याने काय केलेलं आहे, आपल्या कपाळावर स्केर्ड ॲश, स्केर्ड ॲश म्हणजे एक प्रकारची विभीत वगैरे काय म्हणता तुम्ही, ते कपाळावर लावण्यासाठी वापरलं जातात, ते पांढऱ्या कलरचं. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याने तो तिकडे टिळा लावलेला आहे आणि तो इतका ब्राईट लावलेला आहे, म्हणजे खूप गडद असा लावलेला आहे. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. बघा काय सांगितलेलं आहे, त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक दिसतीये आणि एका वेगळ्याच आशेने तो आपल्या आजूबाजूला कंटिन्युअस पाहतोय की कोणी कस्टमर दिसतंय का किंवा कस्टमर कोणी आपल्याकडे येतंय का, या शोधामध्ये, या आशेने तो डोळ्यांमध्ये एक वेगळे चमक घेऊन पाहतोय. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. पण त्याचे जे काही कस्टमर्स आहेत ते ऑफकोर्स सिम्पलच असणार आहेत, कारण जे एज्युकेटेड असणार आहेत ते येणारच नाही आहेत त्यांच्याकडे. ठीक आहे, त्याचे जे काही सिम्पल कस्टमर्स आहेत ते प्रोफेटिक लाईट, तो जे काही प्रोफेट म्हणजे काय, तो जो काही भविष्य सांगणार आहे त्या भविष्य सांगण्याच्या आतुरतेने त्याचा हा जो काही अवतार आहे तो पाहून त्याच्याकडे येतात आणि स्वतःहून कम्फर्ट फील करतात. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even her half-wit's eyes would sparkle in such a setting. आणि त्याच्या अशा वागण्यामुळे काय झालेलं आहे, कस्टमरसुद्धा त्याच्याकडे इन्क्रीज्ड होत आहेत. त्याचं जे काही तो ज्या पोझिशनला, ज्या प्लेसला तिकडे बसलेला आहे किंवा बरोबर रस्त्याच्या बरोबर रोड साईडला बसलेला आहे, टाउन हॉल सुरू होण्याच्या ठिकाणी बसलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे,
त्यामुळे त्याच्याकडे कस्टमरसुद्धा भरपूर येत आहेत म्हणून सांगितलेलं आहे. तसंच तो जो काही डोळ्यांची हालचाल करतोय त्या पद्धतीनं लोकांना तो काहीतरी गूढ सांगतो आहे किंवा काहीतरी वेगळं सांगतो आहे, अशा पद्धतीचे जो काही तो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स करतो. इवन हा हाफ विट्स आईज म्हणजे एक डोळा पूर्णपणे बारीक करून काहीतरी विचार करण्यासारखं अशा पद्धतीनं जो काही काय म्हणून ॲक्शन करतो आहे, त्यामुळे लोक त्याच्याकडून आणखी येत आहेत, इन्क्रीज्ड होत आहेत. लोक त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जास्त येत आहेत म्हणून सांगितलेलं आहे. लेट्स सी नेक्स्ट लाईन. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. बघा स्टुडंट्स, त्याने काय केलेलं आहे? टू क्राउन, डोक्यावर त्याने एक पगडी घातलेली आहे आणि ती कशा कलरची आहे? सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज राऊंड. डोक्यावर त्याने केशरी कलरची एक पगडी घातलेली आहे. दिस कलर स्कीम नेव्हर फेल. आणि अशा कलरचे जे इकडे गमतीने आर के नारायण काय सांगतायत, अशा कलरचे कपडे आजपर्यंत ज्यांनी वापरलेले आहे ती स्कीम कधीही फेल गेलेली नाही आहे. म्हणजेच काय, त्याने भगवे वस्त्र घातलेले आहेत, डोक्यांवर एक भगव्या कलरची पगडी घातलेली आहे आणि ही स्कीम कधीही फेल जात नाही असं आर के नारायण म्हणतात. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. बघा, लोक अशा पद्धतीने त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, त्याच्या ह्या वेशभूषेवर किंवा त्याच्या एक्सप्रेशन्सवर, त्याच्या ॲक्शन्सवर अशा पद्धतीने लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. ज्या पद्धतीने हनीबीज ज्या काही असतात, ज्या एखाद्या स्टॉकला किंवा मधाला, गुळाला अट्रॅक्ट होतात, एका झाडाला अट्रॅक्ट होतात, ठीक आहे, अशा पद्धतीने लोक त्याच्याकडे येत आहेत. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. बघा काय सांगितलं, कुठे बसलेला आहे तो? तर तो स्प्रेडिंग टॅमरेन ट्री, एका चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहे आणि ती चिंचेचे झाड कुठेपर्यंत पसरलेलं आहे म्हणून सांगितलं, किंवा कुठे जातो तो रोड चिंचे झाडाकडून जाणारा? अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. टाउन हॉल पार्ककडे जाणारा जो काही रोड आहे त्या रस्त्यावर तिथे तो चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. वेगवेगळ्या पद्धतीने तो जे काही पोझिशनला बसलेला आहे किंवा 2-3 रस्त्यांकडून येणारे जे काही महत्त्वाची पोझिशन आहे अशा ठिकाणी तो बसलेला आहे. रिमार्केबल प्लेसला तो बसलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. अ सर्चिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. बघा काय सांगितलेलं आहे. आणि असा हा जो काही रोड आहे सिटी टाउनकडे जाणारा, हा रोड तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत हा जो काही अरुंद असा रोड आहे तो नेहमी गर्दीने भरलेला दिसेल किंवा इकडे लोकांची नेहमी वर्दळ जाणवेल अशा पद्धतीचा आहे म्हणून सांगितलेलं आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन सेलर्स, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. So students, इकडे त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्या मार्केटमध्ये कोणकोणते व्हरायटी ऑफ ट्रेड्स तुम्हाला दिसत आहेत अवेलेबल आहेत. जसं आपण आईस ब्रेकिंगमध्ये पाहिलं की तुम्ही कोणकोणते मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणकोणते ट्रेड्स तुम्हाला अवेलेबल दिसतात, वेअर्स, वस्तू, प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल दिसतात हे सांगायचं होतं. तसंच हा जो काही एस्ट्रॉलॉजर ज्या सिटी टाउनच्या मार्केटमध्ये बसलेला आहे, टाउन हॉलच्या पार्क शेजारी बसलेला आहे, त्या मार्केटमध्ये सुद्धा काय काय व्हरायटी अवेलेबल आहे हे इकडे त्यांनी सांगितलेलं आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मेडिसिन सेलर्स, बघा तिकडे औषध विक्रेते आहेत. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, म्हणजेच काय, तिकडे चोर बाजारसुद्धा आहे किंवा चोरून आणलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा त्या बाजारमध्ये विकल्या जातात म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. मॅजिशियन्स आहेत, जादूगार आहेत. अँड अबोव ऑल, अजून भरपूर काही ठिकाणी काही गोष्टी आहेत तिकडे. अँड ॲक्शिनोर, बघा ॲक्शनर ऑफ चीप क्लॉथ्स, म्हणजेच काय, जुन्या कपड्यांचा बाजारसुद्धा तिथे आहे, म्हणजे जुने कपडेसुद्धा तिकडे विकले जातात. हू क्रिएटेड इनफ डिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि हे जे काही करतात हे कपडे विकत असताना सुद्धा अजून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करता येतील जेणेकरून लोक
जुने कपडे सुद्धा विकत घेण्यासाठी येतील अशा वेगवेगळ्या ते काय करत असतात, क्रिया करत असतात म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट टू हिम इन वॉशिफेरियसनेस केम अ वेंडर टू फ्राईड ग्राउंडनट. बघा काय सांगितलेलं आहे, तिकडेच अजून एक व्यक्ती बसलेली आहे जी काय करतीये, वॉशिफेरियसनेस म्हणजे काय, बीइंग लाऊड अँड नॉइझी. वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट, एक शेंगा विकणारी व्यक्ती तिकडे बसलेली आहे, ग्राउंडनट विकणारी व्यक्ती बसलेली आहे आणि ती मोठमोठ्याने दंगा करतीये किंवा एक मोठमोठ्याने ओरडतीये. काय म्हणतीये ती, हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. बघा, हू गेव, त्याने एक वेगळं नाव दिलेलं आहे, वेअर म्हणजे प्रॉडक्ट, त्याने आपल्या प्रॉडक्टला एक फॅन्सी नाव, रोज एक तो एक आपल्या प्रोडक्टला वेगवेगळी नावं देत आलेला आहे. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, तो आपल्या ग्राउंडनटला कधीतरी बॉम्बे आईस्क्रीम म्हणतो. वन डे अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आल्मंड, दुसऱ्या दिवशी तो आपल्या ग्राउंडनट्सना दिल्ली आल्मंड असं म्हणून लोकांना ओरडून सांगतो. अँड ऑन द थर्ड, तिसऱ्या दिवशी राजास डेलिकेसी, राजास डेलिकेसी असं तो ग्राउंडनटला म्हणतो. अँड सो ऑन अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि अशा पद्धतीने तो रोज एका आपल्या ग्राउंडनटला वेगळं नाव देतो, फॅन्सी नाव देतो आणि त्याच्यामुळे पीपल फ्लॉक टू हिम म्हणजे काय, लोक त्या ग्राउंडनट्सच्या सभोवती गोळा होत आहेत, अक्षरशः गोळा होत आहेत. असं म्हणतात ना, असे जुने लोक म्हणत असतात, स्टुडंट्स आपण सुद्धा ऐकलेलं आहे की जो ओरडून सांगत असतो त्याचे दगडसुद्धा विकले जातात आणि तो शांत बसलेला असतो त्याचे गहूसुद्धा विकले जाणार नाहीत, अशा पद्धतीने. ठीक आहे, लेट स्टार्ट नेक्स्ट. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलेड बिफोर द ॲस्ट्रोलॉजर्स टू. आणि तिकडेच हा जो काही आपला ॲस्ट्रोलॉजर्स आहे, त्या ग्राउंडनट खरेदी करण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्याचा क्राऊड ॲस्ट्रोलॉजर्सला सुद्धा फायदेशीर आहे. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्सेस्टेड his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. बघा, ॲस्ट्रोलॉजरकडे सामान काय काय आहे म्हणून सांगितलं होतं आपण बघितलेलं आहे, क्राउरी शेल्स, स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, हे सगळं आहे. त्याच्याकडे कसलीही लाईट आहे का तिकडे, नाही आहे. मग ॲस्ट्रोलॉजर काय करतो, हा ग्राउंडनट विक्रेता जो काही आहे तो ते ग्राउंडनट भाजण्यासाठी जे काही फ्लेम सुरू करतो त्याच्या उजेडामध्येच हा आपला ॲस्ट्रोलॉजर बसलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यांच्या प्रकाशामध्येच हा आपला बिझनेस सुरू करतोय म्हणून सांगितलेलं आहे. त्या धुरामध्ये किंवा त्या छोट्याशा प्रकाशामध्ये हा आपला बिझनेस घेऊन बसलेला आहे म्हणून सांगतोय. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाइटिंग. बघा, आणि इकडे ह्या प्रकारचे एक मॅजिकल इफेक्ट आपण असं म्हणू शकतो. तिकडे एकतर म्युन्सिपल लाइटिंग अजिबातच नाही आहे, प्रत्येकाने आपले स्वतःचे वेगवेगळे कंदील वगैरे म्हणा किंवा काहीतरी छोट्या पद्धतीची लाईट तिकडे त्यांनी स्वतःची लावलेली आहे म्हणून सांगतात. इकडे भरपूर लोक जे काही बसलेले आहेत ते सगळे स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी जी काही लाईट लागणार आहे, त्यांना उजेड लागणार आहे, प्रकाश लागणार आहे, त्याची तयारी त्यांनी स्वतःच केलेली आहे, कारण तिकडे कसलीही म्युन्सिपल लाइटिंग नाही आहे. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, 1 or 2 hand hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without light of their own. बघा काय सांगितलेलं आहे, काही ठिकाणीच ते तुम्हाला लाईट दिसेल, 1 किंवा 2 शॉपमध्येच तुम्हाला लाईट असलेली दिसेल म्हणून सांगितलेलं आहे. काही ठिकाणी गॅस लाईट अडकवलेली आहेत म्हणून सांगितलेलं आहे. काही ठिकाणी फ्लेअर्स आहेत जे त्यांनी जे दिवे आहेत ते त्यांनी काही खांबांवर अडकवलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे. काही लोकांनी त्यांच्या सायकलवर, ओल्ड सायकलवर लॅम्प लावलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रोलॉजर्स, आणि अजून जे काही 1-2 जण असतील ॲस्ट्रोलॉजरसारखे, त्यांनी काय केलेलं आहे, मॅनेज्ड विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. त्यांनी कसलेही लाईट्स लावलेले नाही आहेत किंवा त्यांनी स्वतःसोबत कसलेही दिवे घेऊन आलेले नाही आहेत. दुसऱ्यांकडून जो काही प्रकाश येतो, दुसऱ्यांच्या कंदिलीचा प्रकाश जो काही पडतो, त्या प्रकाशावरच त्यांनी आपला बिझनेस चालू केलेला आहे, सुरू ठेवलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. चला पुढे बघूया. इट वॉज अ बेविल्डरिंग क्राइस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड रिमूव्हिंग शॅडोज. त्याच्यामुळे काय झालेलं आहे,
ते जे काही पलीकडे जे कंदील लावलेलं आहे, ग्राउंडनट विकणारा जो काही कंदील लावून बसलेला आहे, त्याच्याकडून जो काही प्रकाश येतो आहे तो कसा आहे, बेविल्डरिंग म्हणजे काय, कन्फ्युजिंग, सतत हलता असा प्रकाश आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचे शॅडोज नेहमी मूव्ह होत आहेत. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he had not in the to be an astrologer when he began life. बघा काय सांगितलेलं आहे. आणि तसा जो काही तो फिरता प्रकाश राहिलेला आहे, हलता प्रकाश राहिलेला आहे, त्याचा एक प्रकारे ॲस्ट्रोलॉजरला फायदाच झालेला आहे म्हणून सांगितलं आहे, किंवा ॲस्ट्रोलॉजरला ते सूट होतं आहे. त्याचं सिम्पल नेचर जे काय आहे, किंवा त्याची वागण्याची किंवा त्याची एक्सप्रेशन देण्याची पद्धत जी काय आहे, एकदम डोळे बारीक करून गूढ असा विचार केल्याची जी काही पद्धत आहे, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींना ती सूट होतं आहे म्हणून सांगितलेलं आहे. किंवा for the simple reason that he had not in the least intended to be astrologer when he began life. त्याने आयुष्य सुरुवात जेव्हा केलं तेव्हा सुद्धा त्याला माहीत नव्हतं की पुढे काय होतंय. and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. बघा, हा ॲस्ट्रॉलॉजर आहे, हा ज्योतिष सांगणारा आहे. त्याचं आयुष्य जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यालाही माहीत नव्हतं की त्याच्या पुढच्या मिनिटामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. आणि त्याला हे सुद्धा माहीत नाही आहे की त्याच्याकडे जे काही कस्टमर्स येत आहेत त्या कस्टमर्सच्या लाईफमध्ये सुद्धा नेक्स्ट मिनिटला काय होणार आहे हे त्याला माहीत नाही आहे. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. ज्या पद्धतीने त्याच्या कस्टमर्स त्यांच्या भविष्याबाबतीत अनभिज्ञ आहेत, अननोन आहेत, अशाच पद्धतीने हा ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा त्याच्या फ्युचरबद्दल काय आहे, अननोन आहे. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड एन्टॉनिश्ड एव्हरीवन दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. बघा स्टुडंट, त्याने काय सांगितलेलं आहे, त्याने तो जे काही लोकांना भविष्य सांगतो, प्रोफेटिक सांगतो, ते जे काही सांगत असतो हे कशाच्या बेसिसवर सांगतो म्हणून सांगितलेलं आहे, मोर अ मॅटर ऑफ स्टडी, थोडासा अभ्यास, प्रॅक्टिस, सराव, अँड श्रूड गेसवर्क, अंदाज, गुड ॲट जजिंग पीपल. आपण जो काही लोकांना जजिंग करत असतो या बेसिसवर त्याने सांगितलेलं आहे. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर and he deserved the wages he carried home at the end of the day. बघा, आणि काय सांगितलं, ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर. हा त्याचा जो काही प्रामाणिकपणा आहे आणि ह्या प्रामाणिकपणाच्या बेसिसवर त्यानं दिवसभरात जे काही वेजेस डिझर्व केलेला आहे, वेजेस मीन्स मनी, तो कॅरीड करून दिवसाच्या शेवटी संध्याकाळी तो घरी परततो. Okay students, next part we will see on tomorrow's lecture. Okay, we will continue on tomorrow. Thank you.